हाय, सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण खूपच सुंदर अशी बॅकनेक डिझाइन बघणार आहोत। अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी ही डिझाइन दाखवणार आहे। अशा डिझाइनमुळे बॅकनेकलाच नाही तर पूर्ण ओव्हरऑल साडीला सुद्धा खूप सुंदर लुक येतो। त्यामुळे नक्कीच तुम्ही सुद्धा ही डिझाइन ट्राय करा। अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी दाखवणार आहे ही डिझाइन कशी बनवायची आहे। ओके, तर चला पहिल्यांदा आपण बॅकनेकची मापे टाकून घेऊया। तर बघा इथे पूर्ण उंची ब्लाउजची मी घेतलेली आहे 12.5 इंच प्लस 1 इंच आणि 13.5 इंचावरती पूर्ण उंची टाकून घेतलेली आहे। यानंतर छातीचा चौथा भाग म्हणजेच 32 चा चौथा भाग 8 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे आणि शोल्डरचं माप मी 5 इंचावरती टाकलेलं आहे। त्याचबरोबर मुंडा खोलीचं माप मी 5.5 इंचावरती टाकलेलं आहे। ओके, आणि वरती जे 5 इंच शोल्डरचं माप टाकलेलं आहे तेच माप मी खाली टाकून या पद्धतीने मुंडा खोलीची लाईन सरळ आखून घेतलेली आहे। त्याचबरोबर मी छाती घेराची लाईन सुद्धा आखून घेतली। आता हे जे मुंडा खोलीचं माप आहे 5.5 इंच तेच माप मी ह्या साइडला सुद्धा टाकून घेणार आहे, जेणेकरून छाती घेराची लाईन आपली सरळ येईल। आणि या पद्धतीने मी लाईन सरळ करून घेतलेली आहे। आता आपल्याला शोल्डर पट्टीचं माप टाकायचं आहे, तर मी शोल्डर पट्टीचं माप 3 इंचावरती टाकलेलं आहे आणि तिथूनच क्रॉस मध्ये मागील गळ्याची उंची टाकून घेतली। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याची उंची ते टाकून घ्यायची आहे। त्याचबरोबर इथे मी 2.5 इंचावरती मागील गळ्याची रुंदी टाकलेली आहे आणि बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आणि बघा मग या पद्धतीने मी राउंड शेप देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, राउंड शेप देऊन घेतल्यानंतर आपल्याला गळ्याच्या कडेने 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे। ओके, बघा या पद्धतीने मी गळ्याच्या कडेने 1.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि या पद्धतीने बघा असा राउंड शेप मी देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, इथून 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि या पद्धतीने तिरकी लाईन आखून घ्यायची आहे आणि इथून 1 इंचावरती मार्किंग करून मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। आता हा जो मी मागील मुंड्याचा शेप दिलेला आहे तो मी अर्धा इंच खाली डाऊन करून घेणार आहे। तर बघा इथून खाली अर्धा इंचावरती मार्किंग केलं आणि या पद्धतीने शेप देऊन घेतलेला आहे। ओके, आता इथून आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि टक्सची मापे टाकून घ्यायची आहेत। तर बघा इथून मी टेप सरळ ठेवला आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खूण करून घेतली। इथूनच वरती आपल्याला टक्सची उंची टाकायची आहे, तर इथे मी टक्सची उंची अंदाजे घेतलेली आहे आणि दोन्ही साइडला अर्धा इंचाचे टक्स टाकलेले आहेत। ओके, आणि इथे बघा 1 इंचाचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि पटीने सरळ लाईन आखून घेतलेली आहे। आता आपल्याला आतला जो गोल शेप आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर बघा या पद्धतीने मी राउंड शेप कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला हा जो आपण नंतर शेप ड्रॉ केलेला होता तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे। हा जो शेप आहे तो आपल्याला टाकून द्यायचा नाही, पुढे आपल्याला ह्याचा यूज होणार आहे। ओके, तर तो मी साइडला ठेवून घेते। तर बघा मग या पद्धतीने मी मुंड्याचा सुद्धा शेप कट करून घेतलेला आहे आणि टक्सला सुद्धा मी कट मारून घेतलेला आहे। आता आपल्याला ब्लाउज पीस वरती बॅकनेक ठेवून कट करून घ्यायचा आहे। तर बघा मग ब्लाउज पीस वरती आपण बॅकनेक ठेवून कट करून घेतलेला आहे। आता ब्लाउज पीसची आपल्याला सरळ बाजू वरती ठेवायची आहे आणि सरळ बाजूवरती आपल्याला बॅकनेक या पद्धतीने ठेवून खालून 5 इंचावरती टिप मारून घ्यायची आहे। तर बघा बॉटमला मी खालून 5 इंचावरती टिप मारून घेत आहे। आता एक्स्ट्रा जो खालचा पार्ट आहे तो मी कट करून घेते। इथे मी छोटे छोटे कट मारून घेतलेले आहेत। आता आपल्याला गळ्याच्या कडेने सुद्धा टिप मारून घ्यायची आहे। त्या अगोदर आपल्याला इथे पिना लावून घ्यायच्या आहेत, जेणेकरून टिप मारताना कापड हलणार नाही। तर बघा मग गळ्याच्या कडेने मी पिना लावून घेतलेले आहेत। आता आपल्याला 5 इंचावरती गळ्याच्या कडेने टिप मारून घ्यायची आहे। एकसारखं मार्जिन पकडत आपल्याला टिप मारायची आहे। तुम्हाला मी अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे, त्यामुळे व्हिडिओ प्लीज स्किप करू नका। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा, म्हणजे तुम्हाला सुद्धा अशी डिझाइन सहज बनवता येईल। तर बघा मग 5 इंचावरती मी गळ्याच्या कडेने टिप मारून घेतलेली आहे। आता पिना सुद्धा इथे मी काढून घेतलेले आहेत। आता गळ्याच्या कडेचं एक्स्ट्रा कापड मी कट करून घेणार आहे आणि एक्स्ट्रा कापड कट करून घेतल्यानंतर गळ्याच्या कडेने आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत। ओके,
तर बघा गळ्याच्या कडेचं एक्स्ट्रा कापड कट करून घेतल्यानंतर या पद्धतीने मी कट सुद्धा मारून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, अस्तर जे आहे ते पलटी करून घ्यायचं आहे। ओके, म्हणजे उलटी बाजू आपल्याला सरळ करून घ्यायची आहे। तर बघा मग या पद्धतीने व्यवस्थित मी सरळ बाजू वरती करून घेतलेली आहे। आता आपल्याला खालून बॉटमला टिप मारून घ्यायची आहे। बॉटमला टिप मारून घेतल्यानंतर मी गळ्याच्या कडेने सुद्धा टिप मारून घेणार आहे। लक्षात राहू द्या, टिप मारताना अस्तर वरती दिसणार नाही याची पूर्ण काळजी घेत आपल्याला ही टिप मारायची आहे। ओके, तर बघा मग गळ्याच्या कडेने मी व्यवस्थित टिप मारून घेतलेली आहे। गळा तयार करून घेतल्यानंतर आता आपण अस्तर जोडून घेऊया। तर बघा या पद्धतीने मी अस्तर जोडून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट करून घेते। तर बघा बॅकनेक आपण या पद्धतीने तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत। टक्स टाकण्याच्या अगोदर हा जो टक्स आहे तो मी थोडासा असा डार्क करून घेतलेला आहे आणि या पद्धतीने फोल्ड करून टॅप करून घेतलेला आहे। ओके, म्हणजे ह्या साईडला सुद्धा हा टक्स उमटलेला आहे। आता आपण टक्स टाकून घेऊया। तर बघा पहिल्यांदा मी टिप लॉक करून घेतलेली आहे आणि सरळ टक्स मारून मी टिप लॉक करून घेतलेली आहे। ओके, इथे मी सिंगलच टिप मारलेली आहे, पण तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्हाला इथे डबल टिप मारून घ्यायची आहे आणि टिप लॉक करायला विसरायचं नाही। ओके, टिप जर लॉक नाही केली तर टिप उसवण्याचे चान्सेस असतात, सो त्यामुळे टिप लॉक करायला अजिबात विसरायचं नाही। या पद्धतीने आपला बॅकनेक इथे तयार झालेला आहे। आता आपल्याला बॅकनेकसाठी डिझाईन बनवायची आहे। तर बघा इथे मी साडीचा 4 इंच कपडा कट करून घेतलेला आहे। सरळ पट्टीमध्ये मी 4 इंच कपडा कट केलेला आहे। ओके, आता ही जी पट्टी आहे ती आपल्याला उलट्या साईडने फोल्ड करून या पद्धतीने 5 इंचावरती टिप मारायची आहे। टिप मारून घेतल्यानंतर आपल्याला ही पट्टी सरळ करून घ्यायची आहे। ओके, तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल त्याच्या सहाय्याने तुम्हाला ही पट्टी पलटवून घ्यायची आहे। इथे मी स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने पट्टी पलटवून घेतलेली आहे। तर बघा जेवढी मला पट्टी लागायची आहे तेवढी इथे मी व्यवस्थित पट्टी पलटवून घेतलेली आहे। ओके, आता आपण ही पट्टी साईडला ठेवून घेऊया। इथे मी पेपर घेतलेला आहे आणि पेपरवरती आपल्याला हा जो शेप आपण कट केलेला होता तो इथे मी ठेवून घेतलेला आहे आणि आपल्याला आहे तसा आखून घ्यायचा आहे। ओके, आता इथे मी आहे तसा शेप आखून घेणार आहे। आता लक्षात घ्या, आपल्याला या पद्धतीने पट्टी ठेवून अंदाज घ्यायचा आहे आणि एवढ्याच अंतराच्या पट्ट्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। ओके, तर बघा मग मी या पद्धतीने पट्ट्या कट करून घेणार आहे। तर बघा मग या पद्धतीने मी सर्व पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत। आता आपण एक एक पट्टी लावून घेणार आहोत।
तर बघा इथे मी अर्धा इंच सोडून पट्टी लावायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही अर्धा इंच नाही सोडलं तरी सुद्धा चालेल. ओके. आणि बघा मग या पद्धतीने आपण गळ्याच्या कडेने सर्व पट्ट्या लावून घेणार आहोत. व्यवस्थित दाब उचलत उचलत तुम्हाला ह्या पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. जसा राऊंड येईल त्या पद्धतीने ह्या पट्ट्या आल्या पाहिजेत. या पद्धतीने पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. ओके. तर बघा मग या पद्धतीने मी सर्व पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा पट्ट्यांना टिप मारून घ्यायची आहे. जसा राऊंड येईल त्या पद्धतीने दाब उचलत उचलत आपल्याला ही टिप मारायची आहे. आता एक्स्ट्रा जो पेपर आहे तो मी कट करून घेते. त्याचबरोबर आतला सुद्धा पेपर आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता एक्स्ट्रा पेपर कट करून घेतल्यानंतर आपल्याला गळ्याच्या कडेने पाइपिंग करून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी तिरकस पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. आता मी ह्या पट्ट्या जॉईन करून घेते. ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या मी 1.5 इंचाच्या कट करून घेतलेल्या आहेत. आता पट्टी जी आहे ती आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायची आहे. ओके. आणि 5 इंचावरती टिप मारून घ्यायची आहे. एकसारखं मार्जिन पकडत आपल्याला 5 इंचावरती टिप मारायची आहे. पाव इंचावरती टिप मारून घेतल्यानंतर आतलं जे एक्स्ट्रा वगैरे कापड असतं ते कट करून घ्यायचं आहे आणि गळ्याच्या राऊंडला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. ओके. आणि बघा मग या पद्धतीने तुम्हाला जेवढी जाड हवी आहे तेवढी तुम्ही ते पाइपिंग करू शकता. व्यवस्थित एकसारखी पाइपिंग करून घ्यायची आहे. तर बघा मग या पद्धतीने मी पाइपिंग करून घेतलेली आहे. आता आपल्याला बॅकनेकला हा शेप जोडून घ्यायचा आहे. तर बघा बॅकनेक मी या पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आणि आपल्याला या पद्धतीने आता बॅकनेकला हे जोडून घ्यायचं आहे. ओके. तर बघा इथून मी जोडायला सुरुवात केलेली आहे. घाई न करता अगदी हळूवारपणे आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. हा भाग जोडताना मला अर्धा इंच कमी पडलेला आहे तर इथे मी पट्टी एक्स्ट्रा लावून घेतलेली आहे. आता आपल्याला पाइपिंग सुद्धा इथे करावी लागेल. पाइपिंग साठी जेवढी पट्टी हवी आहे तेवढी ते मी काढून घेतलेली आहे आणि या पद्धतीने बघा पट्टी जी आहे ती मी फोल्ड करून 5 इंचावरती टिप मारून घेणार आहे. तर बघा इथे मी 5 इंचावरती टिप मारून घेतलेली आहे आणि बघा मग या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून पाइपिंग करून घ्यायची आहे.
तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपण इथे पाइपिंग करून घेतलेली आहे। आता आपलं पेपरचं काम झालेलं आहे, तर आपण पेपर काढून घेऊया। व्यवस्थित सर्व पेपर आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता आपण गळ्याच्या कडेने लेस लावून घेणार आहोत। ज्या कलरची आपण लेस घेतलेली आहे त्याच कलरचा इथे मी धागा यूज करणार आहे। आणि बघा मग या पद्धतीने मी पूर्ण राऊंडला लेस लावून घेणार आहे। लेसला डबल टिप मारायला विसरायचं नाही। जसे आपण गळ्याला लेस लावलेली आहे सेम त्याच पद्धतीने तुम्ही बॉटमला सुद्धा लेस लावू शकता, त्यामुळे खूपच सुंदर असा बॅकनेकला लुक येतो। तर बघा मग इथे मी व्यवस्थित लेस लावून घेतलेली आहे। तुम्हाला वाटेल गळ्याचा शेप व्यवस्थित गोल दिसत नाही, पण असं नाही। ज्यावेळेस तुम्ही ब्लाउज अंगामध्ये घालता त्यावेळेस तुमचा गळा अतिशय सुंदर असा स्प्रेड होतो आणि खूप सुंदर बॅकनेकला लुक येतो। ओके, आपण ज्या पट्ट्या लावलेल्या आहेत त्या पट्ट्यांचे आपल्याला बो तयार करून घ्यायचे आहेत। तर बघा मी या पद्धतीने बो तयार करून घेत आहे। बो छान येण्यासाठी इथे मी थोड्याशा मोठ्या पट्ट्या लावलेल्या आहेत, त्यामुळे बॅकनेकला खूपच सुंदर लुक येतो। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पट्ट्याची साईज थोडीशी कमी करू शकता। आणि बघा मग इथे मी ह्या बोवरती मणी लावून घेणार आहे। व्यवस्थित बो तयार करून मणी लावून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित तिथे गाठ मारून घ्यायची आहे, जेणेकरून तो मणी पडणार नाही। सेम याच पद्धतीने मी दुसरा सुद्धा तुम्हाला बो तयार करून दाखवते। तर बघा अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी ही डिझाइन दाखवलेली आहे। ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच ही डिझाइन बनवू शकता। तुम्ही अगदी नवीन जरी शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून सहज ही डिझाइन बनवता येईल, एवढ्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही डिझाइन दाखवलेली आहे। नक्कीच या डिझाइनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूपच सुंदर असा लुक येतो। ओके, तर या पद्धतीने सर्व आपल्याला बो तयार करून घ्यायचे आहेत आणि मणी लावून घ्यायचे आहेत। तर बघा मग अतिशय सावकाश आणि स्टेप बाय स्टेप ही डिझाइन कशी बनवायची हे दाखवलेलं आहे। तुम्ही अगदी नवीन जरी शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून अशी डिझाइन सहज बनवता येईल। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।